युगेंद्र पवारांनी आपल्या कुटुंबियांसह आपला मतदानाचा हक्क इथे बजावलेला आहे। पवार घराण्यामधली तिसरी पिढी जी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे। युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये थेट लढत बारामतीमध्ये पाहायला मिळते। काका विरुद्ध पुतण्या अशी लढत जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। मतदान केलंय आणि मतदानाच्या आदल्या दिवशी ठरवून तुम्हाला एक ऑडिओ क्लिप बाहेर काढली गेली, तुम्ही त्याचं उत्तर दिलंच आहे। काय प्रश्न आहे, मी उत्तर देते, सांगा। मतदान केलं पहिली प्रतिक्रिया मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, कसं वातावरण तुम्हाला मतदानाचं दिसतंय? संघामध्ये काय वातावरण? हा मेरे मोबाईल आ रहा भाई, अरे ऑलरेडी आहे तुमचा। आईडी दिख रही है। अब बस हो गया, चुप रहो ना यार। नीचे इलेक्शन म्हणजे हा एका लोकशाहीचा उत्सव असतो। तो शांततेच्या मार्गाने पारदर्शकपणे व्हावा असा सगळ्यांचाच प्रयत्न असतो। मी इलेक्शन कमिशन, पोलीस यंत्रणा या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी खूप तयारी ह्याची केलेली आहे आणि दिवसभरात ते शांततेच्या मार्गाने व्हावं एवढीच विनंती करते आणि प्रत्येक मतदाराला विनंती करते की त्यांनी जरूर मतदान करावं। कनेरीचं मारित यावेळेस कोणाला पावेल? दादांना 23 तारखेला कळेल ना। आरोप करण्यात आलेले आहेत त्या संदर्भामध्ये तुम्ही एक मिनिट, 5 प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केलेत। 5 पहिला उत्तर देते। पहिला प्रश्न, त्याचा आरोप आहे नाही 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 नाही। माझा एक तर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही, कोणी चेक करावं। एक दुसरा, माझा या कुठल्याही संबंधात नाही। आणि काय त्यांचं नाव, त्रिवेदी ना, त्रिवेदींनी अशी मला सांगितलं की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन यावं। मी काल रात्रीच बाहेर आले आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे मी त्रिवेदीजींना विनंती करते की ते म्हणेल ती जागा, ते म्हणेल ते चॅनल, ते म्हणतील तो कॅमेरा, ते म्हणतील ते शहर, तिथे मी येऊन मन मोकळेपणे ते स्वतः किंवा त्यांच्या पक्षाचा कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला माझी तयारी आहे। यातलं जे आहेत रवींद्रनाथ पाटील त्यांनी सुद्धा खूप आरोप केला की नाना पटोले आणि एक मिनिट, रवींद्र पाटील कोण आहेत? ते स्वतःला एक IPS ऑफिसर म्हणतो। हा, रवींद्र पाटील एक IPS ऑफिसर आहेत आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर असं सांगण्यात आलं की 2 वर्ष ते जेलमध्ये राहून आले, बरोबर? 2 वर्ष ते ग्रहस्थ जेलमध्ये राहून आलेले आहेत। त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत। एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या आवाजातली त्याच्यात आहे, त्याची मी सायबर क्राईमला कालच कंप्लेंट दिली आहे। तुम्हाला ती कंप्लेंटची कॉपी मिळाली आहे का? हा, तर काल संध्याकाळी माझ्याकडे जेव्हा ती क्लिप मीडियाच्या माध्यमातून आली, मी त्याचं एक कंप्लेंट ही सायबर क्राईमला केलेली आहे। पहिला मुद्दा, त्याची तुम्हाला कोणाला कॉपी हवी असेल तर मी ट्विट केलेली आहे, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की मी ते झाल्याच अमितेश कुमार हे जे पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांना मी फोन केला, 2 वेळा फोन केला, दोन्ही वेळा आमचं बोलणं झालं। मी त्यांना काय प्रॉब्लेम हे सांगितलेलं आहे। मी त्यांना एवढीच विनंती केली की बाबा माझा आवाज कोणीतरी काढून हे करतंय, मला न्याय मिळावा। त्यामुळे त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ताई ते सगळं माझ्याकडे पाठवा, जरूर त्याच्यातून जे खरं असेल ते बाहेर येईल। एक मिनिट, अर्थातच AI जनरेटेड, माझा संबंधच नाहीये काही। आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, क्रिप्टो आणि बिटकॉइन आणि या सगळ्याच गोष्टींवर पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त विरोधात कोण बोललं असेल तर ते मी बोलले। सुधांशू त्रिवेदीवरती तुम्ही काही कारवाई? हा, बरं झालं। आता एक मी पटकन एक क्रोनॉलॉजी घेते म्हणजे तुम्हाला पण कन्फ्युजन। एक ती फेक माझ्या बद्दलची फेक बातमी आली, ती बातमी आल्या मी क्रोनॉलॉजी सांगते तुम्हाला। काल संध्याकाळी माझ्याकडे ती फेक बातमी आली, मी फेक बातमी आल्या लगेच मी पोलीस कमिशनरला फोन केला, ऑनलाईन सायबर क्राईमला कंप्लेंट केली काल संध्याकाळी। त्याचबरोबर तो प्रोसेस झाला, माझ्यासाठी तो विषय संपला। त्याच्यानंतर तुमचे सगळ्यांचे फोन आले, त्याच्याशी मी बोलले।
10:30 का 11 वाजता भारतीय जनता पक्षाने दिल्लीला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. मला 5 प्रश्न विचारले. त्या 5ही प्रश्नासाठी मी ते म्हणतील ती जागा, ते म्हणतील ते चॅनल, ते म्हणतील त्या प्लॅटफॉर्म मध्ये कुठेही श्री त्रिवेदी किंवा त्यांच्या कुठल्याही सहकार्याशी मी कुठेही बसायला तयार आहे. कारण काय, हे हास्यास्पद आहे हे सगळे आरोप. तो पहिला मुद्दा. त्याच्यानंतर मी माझ्या वकिलांना रात्री फोन केला आणि आज सकाळी मी एक क्रिमिनल डेफमेशनची नोटीस ही त्यांना पाठवली. ही घटना जी हे आहे सगळं अमरावतीला गेलंय आज मतदानाच्या आदल्या दिवशी. पण आता ही टायमिंग कसं काय? बघा, तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. एक तर मी पुन्हा डिनाय करते की 5ही गोष्टी खोट्या आहेत. तो ना माझा आवाज आहे. आणि बिटकॉइन क्रिप्टो ह्याच्या सगळ्यात जास्त विरोधात मी पार्लमेंटमध्ये बोलले. मी त्या प्रोसेस, त्या प्रक्रियेबद्दल मी प्रश्नचिन्ह केलंय. ज्या प्रक्रियेबद्दल मी सातत्याने, आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. विनोद तावडेंचा ज्या पद्धतीने पुढे आलं त्यानंतर कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. बीसी घेण्यात आली. रोहित पवारांचे पण बरेचसे समोर आणण्याचा प्रयत्न आहे का? अजितदादांनी आताच बाईट दिला, त्यामध्ये ते म्हटले की तुमचाच आवाज आहे. तुमचाच आवाज आहे. हे अजित पवार आहे, ते काहीही बोलू शकतात. रामकृष्ण हरी. नाही, ज्या- याच्या पाठीमागे कोण असावं काय वाटतं? आता हे भारतीय जनता पक्षाला तुम्हाला विचार लागेल. आरोप, खोटा आरोप भारतीय जनता पक्षाने केलाय. मी त्याची कंप्लेंट केलेली आणि पोलीस यंत्रणेला केली आहे. त्याच्यानंतर मी डेफमेशन केले. त्याच्यामुळे ते जनरेट कुठून झालं, कोणी तो क्रिएट केला, हा प्रश्न त्याला बघावा लागेल. म्हणजे तुम्ही पाहिलं का नाही मला माहिती नाही, पण 1 आठवड्यापूर्वी सुधा मूर्तींचं असं झालं होतं. सुधा मूर्तींचा एक व्हिडिओ ज्याच्यात लिप आणि आवाज ह्याच्यात करून की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा वगैरे अशा काही व्हिडिओ आला होता. त्याच्यात त्यांनी क्लॅरिफिकेशन देऊन सांगितलं हे फेक आहे. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की तंत्रज्ञान जेव्हा येतं तेव्हा तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारी काही लोक असतात. तर आता मी केस केलेली आहे. माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्राचे पोलीस मला न्याय देतील. देवेंद्र फडणवीसांनी तो व्हिडिओ ट्विट केला. म्हणजे घटना घडली. नाही, व्हॉइस, आता आवाज तो कोणी जनरेट केलाय हे पोलिसांना शोधून काढावं लागेल ना. कारण का ना तो नाना पटोलेंचा आवाज आहे ना माझा आवाज आहे. त्याच्यामुळे अर्थातच कोणी हे जे AI जनरेटेड गोष्टी करतात, त्या AI जनरेटेड कुठून होत आहेत ह्याचा पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा. एवढी त्याची कंप्लेंट मी ऑलरेडी केलेली आहे. त्यावेळेस जे सगळं स्कॅम बाहेर आलं त्यावेळेस आपलं तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी काही बोलणं झालं होतं का? नाही, एक तर अमिताभ गुप्तांना मी अनेक वर्ष ओळखते. याचं कारण असं, अमिताभ गुप्तांची मुलं आणि माझी मुलं एकाच शाळेत गेलेली आहेत. असे अनेक पोलीस, कलेक्टर असे अनेक आहेत ज्यांना मी कामामुळे ओळखते. आणि हे तर महाराष्ट्राचं कल्चरच आहे की आम्ही नेहमी ज्या ज्या व्यक्तींवर आम्ही काम केलं. एक अमिताभ गुप्ता कशाला, किती नावं तुम्हाला घेऊन जाऊ, की किती पोलीस अधिकारी असतील, कलेक्टर असतील, सेक्रेटरीज असतील, जॉईंट सेक्रेटरीज असतील, तहसीलदार असेल, तलाठी असेल, या सगळ्यांना आम्ही ओळखतो. आम्ही पब्लिक लाईफ मध्ये आहोत आणि कुठे ना कुठे सगळ्यांचा संबंध येतो. आणि अमिताभ गुप्तांची तर माझी मुलं एका शाळेत होती. रश्मी आता म्हणजे आता काय, देवेंद्र फडणवीसांची मुलगी आजच्याच शाळेत आहे जिथे माझी मुलं शिकतात. असं होत नाही, शाळेत ओळखी होतात. आणि अर्थातच अमिताभ गुप्ता पुण्यामध्ये होते, आज अमितेश कुमार आहे. मी तुम्हाला म्हणलं तसं, काल मी अमितेश कुमारांची 2 वेळा बोलली. हे सगळ्या मागे रश्मी शुक्ला आणि रश्मी शुक्लांनी सगळं घडून आणलंय असं एक बोललं जातं. हे सगळं मी कुणावरही आरोप करत नाही, ती माझी स्टाईल नाही. मी आजपर्यंत 18 वर्ष राजकारणात आहे. मी कधीच कुणावर आरोप, खरे खोटे काय, ते माझं राजकारणच नाही. माझं राजकारण हे सेवेचं राजकारण आहे. मी राजकारणात तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आली आहे. मी एक पॉलिसी मेकर आहे, हे माझं काम आहे. त्याच्यामुळे